आज करणार आहोत कुरकुरीत असा बडीशोपचा आणि अळसीचा यानी की जवसचा मुखवास, जो तुम्ही स्टोअर करू शकता 2 ते 3 महिने. नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही दुकानातून अळसी विकत आणता, ती खूप महाग पडते, पण अशा प्रकारे जर तुम्ही करून ठेवला ना तर ते आपल्याला खूप कमी पैशात रेडी होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे घेतलेली आहे 250 ग्रॅम बडीशोप आणि 250 ग्रॅम अळसी यानी की जवस. ही बडीशोप आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे, कारण त्यामध्ये बारीक खडे आणि काडे असतात, ते काढून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे 4 टेबलस्पून मीठ. नॉर्मल मीठ वापरत आहे, तुम्ही इथे सेंधव मीठ किंवा काळं मीठ थोडं टाकलं तरीही चालेल. आणि हे मीठ मिक्स होण्यासाठी ह्यामध्ये टाकणार आहे 3 टेबलस्पून पाणी. आणि ही बडीशोपला व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे आणि ही मी साईडला ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटं. ह्यानंतर आपण हे भाजायला घेणार आहोत. सेम ह्याच पद्धतीने अळसी घेतलेली आहे, तिलासुद्धा मी मीठ आणि पाणी लावून ठेवणार आहे आणि 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचे आहे. बडीशोपला मस्त की मीठ लावून ठेवलं की लगेच मी त्यावर टाकणार आहे अर्ध्या लिंबाचा रस. अर्ध्या लिंबाचा रस बडीशोपमध्ये टाकणार आहे, अर्ध्या लिंबाचा रस मी अळसीमध्ये टाकणार आहे. मिक्स करणार आहे आणि साईडला ठेवायचं आहे. आधी व्यवस्थित आधी मीठ लावून घ्यायचं आहे, नंतरच लिंबू पिळायचा आहे. ते लिंबाचा रस सगळीकडनं व्यवस्थित लागतो. लिंबातल्या बिया काढून टाकायच्या आहे, नाही तर बडीशोपमध्ये खातानाच ते कडू लागतं. तर अशाच प्रकारे मी अळसीला सुद्धा आता लिंबू पिळून घेते आणि सगळीकडनं लावून घेते. आता ही बडीशोप आणि अळसी मी लोखंडी कढईमध्येच भाजणार आहे. तर कढईमध्ये टाकणार आहे मीठ लावलेली बडीशोप. आता ही बडीशोप तुम्हाला ओली ओली दिसत आहे, 1-2-3 मिनिटांवरच ती जशी जशी भाजेल ना तशी तशी वेगळी व्हायला सुरुवात होईल. तुम्ही इथे बघू शकतात. आता इथे बडीशोप आपली छान अशी भाजायला सुरुवात झालेली आहे आणि ही कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे, नाही ते खालून जाऊ शकतं, कारण मीठ आहे ते खाली चिटकतं. तुम्ही इथे बघू शकतात. आता ही जी बडीशोप आहेत ना, तुम्ही आवाज ऐकू शकतात, क्रिस्पी अशी कुरकुरीत भाजली गेलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला कुरकुरीत बडीशोप भाजून घ्यायची आहे. आता ही बडीशोप मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण आता अळसी भाजून घेणार आहोत. आता आपण जवस भाजणार आहोत. ही आता खूप ओली दिसत आहे, पण 4 ते 5 मिनिटांमध्ये छान ती अशी मोकळी होईल आणि उडायला सुरुवात होईल. आता ही अळसी आहे, हिला भाजायला खूप कमी वेळ लागणार आहे. 7 ते 8 मिनिटांमध्ये ही छान क्रिस्पी होते. तर कंटिन्युअसली आपल्याला ही हलवायची आहे, नाहीतर ही खाली जळू शकते. अळसी आपण आता कढईमध्ये टाकली होती तेव्हा ती खूप ओली होती, पण तुम्ही आता इथे बघू शकता जशी जशी ही छान भाजली जात आहे ना, तसं एक एक दाणा मोकळा होत आहे आणि अळसी छान उडायला पण सुरुवात होत आहे. अशीच कंटिन्यू आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं भाजायची आहे आणि ही भाजायला फारसा वेळ लागत नाही. तुम्ही आता आवाज ऐकू शकता. अळशी आपली छान इथे भाजली गेलेली आहे. मस्तपैकी त्याचे जे दाणे आहेत ना, असे उडत आहे ना, असा आवाज येत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ही अळशी भाजून घ्यायची आहे, जी 2 ते 3 मिनिट छान क्रिस्पी राहते. आता ही जवस भाजली की लगेच त्यामध्ये मी टाकणार आहे बडीशोप जी आपण भाजून ठेवली होती. हे एकदा मिक्स करायचं आहे. 2 ते 3 मिनिटं असंच आपल्याला हे परत एकदा भाजून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित भाजलं गेलं की तीळ टाकणार आहे. तीळ जास्त भाजायची गरज नाही आहे, कारण आपले बडीशोप आणि अळसी छान गरम आहे, त्यामध्ये तीळ छान रोस्ट होईल. आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि गरम कढईमध्ये असंच आपल्याला ठेवायचं आहे. फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ती खाली जळणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे, कारण कढई आत्ता पण खूप गरम आहे. असंच मी कढईमध्ये ठेवलं होतं 10 मिनिटं. तुम्ही ते ऐकू शकतात किती कुरकुरीत आपली अशी अळसी आणि बडीशोप भाजले गेलेले आहे. तर ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. 2 ते 3 महिने हे तुम्ही स्टोअर करू शकतात, खराब होत नाही. मस्तपैकी स्टीलच्या
बंद झाकणाच्या डब्यामध्ये बडीशोप स्टोअर करा. जेवढी तुम्हाला दररोज खायला लागते ती वेगळी काढून ठेवा, म्हणजे ही बडीशोप साधारणार नाही आणि 2 ते 3 महिने छान टिकलसुद्धा. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमुच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.